नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत वरण आणि घडीची बट्टी। त्याच्यासाठी मी एक मोठं भांडं भरून पीठ घेऊन घेतलेलं आहे। रवा घेतला आहे छोटी वाटीभर, मीठ आहे, जिरं आहे, तीळ आहे, ओवा आहे, हळद आहे। तर आपण आता एक मोठं भांडं घेऊन घेऊ आणि आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। मोठी कढई घेऊन घ्यायची पीठ भिजवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळं साहित्य। मोठं भांडंभर पीठ, रवा। माझी रेसिपी पूर्ण बघा, स्किप करू नका। सगळे पहिले बघून घेतात, थोडंसं बघून घेतात आणि स्किप करून देतात, तसं करू नका। पूर्ण रेसिपी बघा, तरच तुम्हाला कळेल ना मध्ये रेसिपीमध्ये काय आहे ते। काही टिप्स असतात मध्ये, तुम्ही बघत नाही आणि त्याच्यासाठी पूर्ण बघा। आता मी सगळं साहित्य टाकून दिलं आहे। पीठ, रवा, जिरं, ओवा, तीळ, हळद, मीठ हे सगळं साहित्य टाकून दिलेलं आहे मी कढईमध्ये। हे बघा, जिरं, तीळ। आता यांना सगळ्यांना मिक्स करून घेऊया। सगळं पीठमध्ये पूर्ण हे होऊन जाईल, मिक्स होऊन जाईल, असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पिठामध्ये। आणि आपण आता याच्यामध्ये मोहन टाकून घेऊया। त्याच्यासाठी मी गॅस चालू करून पॅन ठेवून दिलेला आहे छोटा। याच्यामध्ये आपण आता तूप गरम करून घेऊया मोहन देण्यासाठी। मी याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा सोडा किंवा बेकिंग पावडर काहीच वापरलेलं नाही आहे, फक्त तूप वापरलेलं आहे। गावरानी तूप आहे हे, अर्धी वाटी तूप आहे। एवढ्या पिठाला ते भरपूर होईल। आता आपण तूप गरम करून घेऊया। तूप थोडं गरम झाल्यावरच आपल्याला टाकायचं आहे, थंड तूप टाकायचं नाही आहे। आणि प्लीज माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग आपण तूप टाकून घेऊया। सगळं तूप टाकून घ्यायचं आहे। हे बघा, मी खूप गरम बी केलेलं नाही आहे आणि खूप थंडही नाही आहे, मी फक्त विरघळवलं ते तूप। थोडंसं पॅनमध्ये टाकून घेऊ, थोडंसं तूप, राहिलेलं तूप पण पिठाला लागून जाईल आणि सगळं टाकलं जाईल। आता आपण सगळं मिक्स करून घेऊ। तूप आणि पिठामध्ये तुपाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हे बट्टीचं पीठ कसं मळतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। मी थोडं कडक मळते। आता ज्याच्या त्याच्या याच्यावर असतं, कोणी थोडं सैलसर मळतं, कोणी घट्ट मळतं। तर मी तर घट्ट मळते। तुम्ही जर सैल मळत असाल किंवा कसं मळतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि प्लीज कमेंट करत जा, कोण बघतं माझी रेसिपी आणि कोण सबस्क्राईब करतं हेही कळत नाही मला। तर प्लीज तुम्ही जर सबस्क्राईब करत असतील माझ्या चॅनलला तर प्लीज कमेंट करा। चला आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। हे बघा, आपण सगळं मिक्स करून घेऊया। हे बघा, असं मूठ बांधल्यावर असं बांधल्या जायला पाहिजे पिठाचं गोळा, आणि लगेच आपण असं हात टाकला तर मोडल्या जायला पाहिजे, म्हणजे इतपत आपलं मोहन व्यवस्थित टाकलं जातं। आता आपण पीठ मळून घेऊया। आपलं पिठामध्ये मोहन व्यवस्थित टाकलं गेलेलं आहे असं आपल्याला त्याच्यावरनं समजतं। आता आपण पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये जिरं, ओवा तुम्हाला जर कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी प्रमाण पण करू शकता, पण कसं थोडं राहिलं जिरं, ओवा त्याच्याने पचून जातं सगळं। हे वरणबट्टी कितीही केलं तर जड असते। हे बघा, आता आपण चांगलं मळून घेऊया पीठ। घट्ट ठेवायचं आहे म्हणून दोघे हात लावून मळून घ्यायचं आहे। जास्त पाणी वापरत नाही आहे मी त्याच्यामध्ये। हे बघा,
थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, छान असं सगळं व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, कडक मळायचं. मी तर कडकच मळते. तुम्हाला जर कशी बट्टी पाहिजे असेल, मऊ कुसकुशीत, हे त्याच्यावर हे आहे. ही बट्टी कुसकुशीत होते मस्त, आतून एकदम मस्त शिजून जाते ती आपण वाफवल्यावर. हे बघा, झालं आहे आपलं पीठ मळून. आता आपण याला बाजूला ठेवून देऊ. ताटली झाकून, याच्यावर ताटली झाकून द्यायची आहे आणि हे बाजूला ठेवून देऊ आपण. आता आपण गॅस चालू करून घेऊया आणि याच्यावर कढई ठेवून घेऊया. आता आपल्याला बट्ट्या वाफवून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे मी. थोडं अजून टाकून घेऊया. तुम्ही जर इडली पात्रामध्ये वाफवणार असाल तर इडली पात्रामध्ये वाफवा, नाही तर अशी कढईमध्ये वाफवणार असेल तर अशा कढईमध्ये वाफवा. आता आपण पोळपाट लाटणं घेऊन घेतलेलं आहे. आपण घडीची बट्टी बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला पीठ चांगलं चोळून आणि मग आपल्याला लाटून घ्यायचं आहे. घडी घालण्यासाठी हे बघा, आपलं पीठ बाजूला ठेवलं होतं. आता आपण याला चांगलं मळून घेऊया. हे बघा, आता मी एक गोळा घेऊन घेतलेला आहे. छोटा मोठा तुम्हाला जसं पाहिजे असेल तसा तुम्ही गोळा घेऊ शकता. त्याला गोल करून घ्यायचं आहे आपल्याला, लाटून घ्यायचं आहे आपल्याला पोळीसारखं. हे बघा, हातामध्ये असं करून घ्यायचं आहे. चाळं बनवून घ्यायचं आहे त्याचं. हे बघा, हे असं. आणि आपण आता तेल लावून लाटून घेऊया. मोठी पाती, मोठी पोळी. हे बघा, तुम्हाला ही पोळी जाड बारीक कशी ठेवायची ते तुमच्यावर आहे. तुम्हाला कसं लाटायचं आहे तसं लाटू शकतात. मी जाड पण आणि बारीक पण दोघी तुम्हाला दाखवून देते. हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडं बारीक लाटून घेते आहे. तुम्हाला जाड लाटायचं असेल तर तुम्ही जाडही ठेवू शकतात. मी बाकीच्या जाड पण ठेवणार आहे. हे बघा, एवढी मोठी पाती आपली लाटून झाली. हे बघा, एवढी बारीक आहे. तेल लावून घेऊया आपण त्या पातीला, पोळीला वरून. आणि आपण आता याची छान पुरी सर्वीकडे पसरवून घ्यायचे तेल पूर्ण पोळीला. आपण याची घडी घालून घेऊ आता. हे बघा, आपल्याला ह्या चौकोन करायच्या आहेत बाट्या, म्हणून आपण असं थोडंसं दाबून घेतो आहे. हे बघा, आता आपण मध्यभागी कट करून घेऊया. याच्या 2 बट्ट्या बनवूया आपण घडीच्या. हे बघा, या बघा, अशी आपली चौकोन घडी करून घ्यायची आहे. ही आपली चौकोन घडीची बट्टी आहे. हे बघा,
आता परत एक गोळा घेऊन घेतलेला आहे मी. अशा आपल्याला चौकोन घड्या करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर गोल करायच्या असतील तर तुम्ही गोलही करू शकतात, पण मी चौकोन करूनच वाफवून घेते, चौकोन घडी करून. आता परत लाटून घेऊया आपण एक पाती पोळी. असं मोठं चाळं करून घ्यायचं आहे, म्हणजे मोठी लाटी करून घ्यायची आहे आपल्याला. मोठी लाटी करून घ्यायची आहे आणि लाटून घ्यायचं आहे परत. हे बघा मी दाखवते तुम्हाला. हे बघा, हे थोडंसं जाड घेतलं, मोठं घेतलेलं आहे मी. अजून हे थोडीशी जाड येईल आता. हे बघा, सगळीकडनं आपल्याला एक सारखी लाटून घ्यायची आहे, जाड बारीक ठेवायची नाही आहे ही पोळी. तुमच्याकडे मोठं पोळपाट नसेल तर तुम्ही ताट किंवा परातवर लाटू शकतात, एवढी मोठी पोळी. हे बघा, हे बघा, ही थोडी जाड आहे तिच्यापेक्षा. आपण लावून घेऊया तेल पूर्ण पोळीला. घडी घालून घेऊया. हे बघा, कट करून घेऊया मधून. मी छोटे छोटे याच्यासाठी करते की या लवकर वाफवून जातात. जर तुम्ही मोठ्या केल्या तर ते लवकर वाफवत नाही, म्हणून मी अशा छोटे छोटे करून घेते. तुम्हाला मोठ्या करायच्या असतील, तुम्ही पाण्यामध्ये जर वाफवत असणार मोठ्या करायच्या असतील तुम्ही करू शकता. मी असं छोट्या करून घेते सगळ्या, मधून कट करून. आता हे आपल्या लाटून झाल्या आहे सगळ्या बट्ट्या. आता आपण वाफवायला ठेवून देऊ. एका गाळणीला तेल लावून घ्यायचे आहे, गाळणीमध्ये ठेवणार आहे मी वाफवायला. तुमच्याकडे जर तुम्हाला इडली पात्र असेल त्याच्यामध्ये ठेवायचे असतात, तुम्ही त्याच्यामध्येही वाफवू शकतात. मी गाळणीमध्येच वाफवते नेहमी. हे बघा, आपल्या व्यवस्थित आपल्या बट्ट्या सगळ्या झालेल्या आहेत लाटून घडी करून. आता आपण यांना वाफवून घेऊया. 20-25 मिनिटामध्ये वाफवून होऊन जातात या. इतक्या चांगल्या वाफवायच्या आहेत की मध्ये कच्च्या राहायला नको त्या. हे बघा, मी पाण्यामध्ये स्टँड ठेवून दिलेलं आहे. पाणी गरम झालेलं होतं कढईतलं आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवून दिलेलं आहे आणि गाळणी ठेवून दिलेली आहे. आणि त्याच्यावर आता एक मोठा ताट ठेवून देत आहे मी. आता या वाफू देऊया आपण. हे बघा, मोठं ताट ठेवून द्यायचं आहे त्याच्यावर कढईवर. आता आपण दुसऱ्या गॅसवर डाळ शिजायला ठेवून देऊया. कुकरमध्ये पाणी ठेवून दिलेलं आहे मी. पाणी गरम होऊ देऊ आपण. पाणी चांगलं गरम झाल्यावरच आपल्याला याच्यामध्ये आता आपण एकीकडे दुसरीकडे पहिले बट्टी बघून घेऊया. मधूनमध्ये चेक करत राहायचं आहे आपल्याला ताट उघडून. अजून आपल्याला वेळ आहे बट्टी शिजायला, तेव्हा परत आपण झाकून देऊया. फुल गॅसवरच शिजवायची आहेत आपल्याला बट्टी. आपलं पाणी गरम झालेलं आहे. मी डाळ घेऊन घेतलेली होती, 1 वाटी डाळ आहे ही छोटी, त्याला धुवून घेतलेलं आहे मी डाळीला चांगलं स्वच्छ 2-3 पाण्याने. आणि आपलं आता कुकरमधलं पाणी गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया शिजायला. तुम्ही जर या डाळ शिजताना जर मी हळद किंवा मीठ टाकत असाल तर तुम्ही टाकू शकतात. मी अशी शिजवते बिन मीठची आणि हळदची. कोणी हळद पण टाकतं, मी काहीच टाकत नाही.
आणि आपण आता झाकण लावून देऊया. मिक्स करून घेतली मी डाळीला. डाळ टाकल्यानंतर पाण्यामध्ये चमच्याने हलवून घेतला आणि मग कुकरचं झाकण लावून घेऊ. हे बघा आता आपल्या बट्ट्या शिजून झाल्या. मी 1-2 वेळेस पाहिल्या होत्या. शिजून झाल्या आहेत आपल्या बट्ट्या आणि आपल्या कुकरला एक शिट्टी येऊन गेलेली आहे. हे बघा, दुसरी शिट्टी पण झाली, तिसरी पण झाली. आपण आता चेक करून घेऊया. वरण शिजलं आहे आपलं. हे बघा, हे बघा. गॅस चालू करून घेऊया आपण आणि आपण आता वरणला फोडणी देऊन घेऊ. गॅस चालू करून कढई ठेवून घेतलेली आहे मी. कढई तापू देऊ आपण. तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. 2-1 चमचे टाकून घ्यायचे आहे तेल. तुम्ही जर तेल जास्त वापरत असाल तर तुम्ही अजून 1-2 चमचे टाकू शकता. तेल गरम झाल्यावर मोहरी टाकून घ्यायची आहे. पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे मी. तुम्ही जर जास्त जणांसाठी बनवत असाल तर तुम्ही तुमच्या अंदाजे टाका. मिरची टाकून घेतलेली आहे. 1 मिरची चिरून घेतलेली होती मी. आलं लसूण काढून घ्यायचं आहे, ते पण टाकून घेतलेलं आहे मी. 5-6 कांड्या घेतल्या होत्या, कळ्या घेतल्या होत्या लसूणच्या. छोटंसं आलं घेतलं होतं, ते काढून घेतलं आहे खलबत्त्यामध्ये आणि ते टाकून दिलं आहे. अर्धा टमाटर चिरून घेतलेला आहे, तो टाकून दिलेला आहे. यांना सगळ्यांना परतून घ्यायचं आहे आपल्याला फोडणीमध्ये व्यवस्थित. फोडणीला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. हिंग टाकून घेऊया चिमूटभर. तुम्ही जर हिंग नसेल खात तर स्किप करू शकतात. आता आपण पाव चमचा हळद टाकून घेऊया याच्यामध्ये. फोडणी झालेली आहे आपली. 1 चमचा तिखट आहे घरचं, काश्मीरी तिखट आहे पाव चमचा. 1 चमचा धने पावडर आहे. सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांना फोडणीमध्ये. डाळ टाकून घेऊया. याच्यामध्ये पाणी टाकून मी सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं होतं. हे बघा, घट्ट वाटते डाळ आपल्याला. अजून थोडं पाणी टाकून घेऊया आपण. कुकरमध्येच थोडं लागलेलं होतं, त्याच्यामध्ये पाणी टाकून मी हलवून टाकून घेतलेलं आहे. हे बघा, आपलं वरण, डाळ छान झाली आहे आपली. हे बघा, कलर किती छान वाटतोय. आपण आता याच्यामध्ये चिंचेचे 2 तुकडे टाकून घेतले, छोटे छोटे. गोड आंबट वरण करायचं आहे आपल्याला. तर चवीनुसार मीठ टाकून घेऊया. साखर टाकून घेऊया 1 चमचाभर. तुम्हाला किती गोड आंबट पाहिजे तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात तुम्ही. हे बघा, आपण आता वरणला चांगलं चाळून घेतलं आहे, हलवून घेतलं चमच्याने. हे बघा किती गदक छान फुटला आहे वरणला. परत हलवून घ्यायचं आहे आपल्याला चमच्याने, ढवळून घ्यायचं आहे चांगलं. हे बघा, खूप घट्टही नाही खूप पातळही करायचं नाही आपल्याला. वरण बट्टीसोबत खूप छान लागतं गोड आंबट वरण. आता आपण आपल्या बट्ट्या वाफवून झाल्या, त्या गार करायला ठेवलेल्या त्या आता आपण चिरून घेऊया. 4 तुकडे करून घ्यायचे. तुम्हाला कसे छोटे मोठे तुकडे करायचे आहेत बघा. ह्या कशा मोकळ्या मोकळ्या वाटत आहेत घडी. एक पातं मोकळं वाटतं त्यांचं. हे बघा, मध्ये कट लावायचा आणि परत अजून 1 कट लावायचा.
4 तुकडे करून घ्यायचे. जास्त मोठे तुकडे पण केले तर ते तळायच्या वेळेस त्रास होतो, म्हणून आपण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि छोट्याच घडीच्या बट्ट्या केल्या आहेत मी. आता आपण गॅस चालू करून कढई ठेवून घेतलेली आहे. बट्ट्या तळून घेऊया आपण. त्याच्यामध्ये कढईला तापू देऊया आपण पहिले. कढई तापल्यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे बट्ट्या तळण्यासाठी. तुम्ही तुमच्या अंदाजे तेल टाका. बुडत्या तेलात तळायच्या आहेत ना आपल्याला बट्ट्या, थोडं जास्तच तेल टाकायचं. मग या 2 मोठ्या वाट्याभर तेल आहे, मी अंदाजे टाकलेलं आहे. तेल गरम होऊ देऊ आपण आणि एक छोटं तुकडं टाकून बघू बट्टीचं. हे बघा तेल गरम झालेलं आहे, वरती येऊन गेलेलं आहे ते तुकडं. आता आपण याला काढून घेऊया. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या रेसिपी सगळ्यांपर्यंत शेअर पण करा प्लीज 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 प्लीज, आणि पूर्ण रेसिपी बघत जा. हे बघा आपल्याला आता एक एक बट्टी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तुमच्या बट्ट्या किती मावतात तसं बघायचं आणि मग तळून घ्यायचं बट्ट्यांना. हे बघा आता मस्त तळून घेऊया आपण. चांगलं तेल गरम झाल्यावर थोडा कमी गॅस करून द्यायचा आणि मग तळायच्या. हे बघा आपल्या बट्ट्यांना किती छान कलर येऊन गेला बघा. मस्त एवढ्या बट्ट्या लालसर करायच्या आपल्याला. जास्त लाल पण नाही, जास्त कच्च्या पण ठेवायच्या नाही. आता आपण त्या काढून घेऊया. हे बघा मस्त तळल्या जातात. काढून घेऊया आपण त्यांना आता कढईमधून. थोड्या काढून घ्यायच्या. अशा झाल्या आपल्या बट्ट्या तळून. थोडासा गॅस वाढवून घ्यायचा आपल्याला आणि थोडं तेल गरम करून घ्यायचं आहे. आता आपण एक एक बट्टी परत सोडून घेऊ तेलामध्ये आणि थोडं तेल तापलं का परत गॅस कमी करून घ्यायचा. थोडं कमी गॅसावर तळायच्या मग बट्ट्या. त्याच्याने चांगल्या खरपूस होतात त्या, मधून कच्च्या राहत नाही. असंही बट्टी वाफवलेली असते पण तरीही कमी गॅसवर तळायच्या. हे बघा आपण आता बट्ट्या सोडून घेतलेल्या आहेत तेलामध्ये. माझी मोठी कढई आहे म्हणून मी 5-7 एकखट्टे सोडून घेते तुकडे. आता आपण यांना तळून घेऊया. हे बघा छान. हे बघा आपल्या बट्ट्या छान तळून झाल्या. हे बघा किती छान कलर आलाय बट्टींचा. हे बघा किती छान कलर आला. ही आपली रेसिपी तयार झाली. धन्यवाद.